महाराष्ट्रात शरद जोशींचं स्मारक उभं राहायला पाहिजे। मुख्यमंत्र्यांकडे शरद जोशींचे स्मारक उभे करण्यात यावे अशी मागणी करणार आहे, असं आमदार गोपीचंद पडळकरांनी विधान केलंय। संजय शिरसाट यांच्या विरोधात पवार गट आक्रमक झाला। आमदार रोहित पवार आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात सिडकोवर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात स्थानिक प्रकल्पग्रस्तही सहभागी झाले होते। पालिकेच्या सेमीफायनलचा निकाल हा दोन्ही ठाकरे बंधूंच्या विरोधात गेलेला आहे आणि ही पुढील महानगरपालिकेच्या पराभवाची नांदी आहे, असं म्हणत शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी ठाकरे गटाला टोला लगावलाय। पोलीस आणि मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी यांना सद्भावना दिवस प्रतिज्ञा देण्यात येते। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रतिज्ञा देण्यात येत असून कौशल्य विकास अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा देखील उपस्थित होते। रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस उद्योजक प्रशांत यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश मुंबईत पार पडला। मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय। राज्यात 25 ऑगस्टला वराह जयंती साजरी करण्यात यावी, शासनामार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन करावं अशी मागणी करण्यात आली आहे। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पराभव झाला। 21 पैकी एकाही जागेवर ठाकरे बंधूंच्या पॅनलला विजय मिळवता आला नाही। भाजप समर्थित श्रमिक पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले, तर शशांक राव यांच्या पॅनलनं 14 जागा जिंकल्या। ठाकरे ब्रँडचा जनतेनं बँड वाजवला अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे। बेस्ट निवडणुकीत मतदान पत्रिकेवर होऊनही ठाकरे हरलेत, आता कुणाला दोष देणार असा सवाल त्यांनी केलाय। राज ठाकरेंना सोबत घेऊनही हरले, प्रसाद लाड यांनी ही टीका केली आहे। बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडला 0 जागा मिळाल्या। राज ठाकरेंना सोबत घेऊनही उद्धव ठाकरेंना फायदा नाही। जनतेचा शशांकराव प्रसाद लाड यांना आशीर्वाद आहे अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली। शशांकराव यांची विजयानंतर ठाकरेंच्या पॅनलवर टीका, कामगारांसाठी काम केलं, आज पोचपावती मिळाली। ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नाही। कामगारांचं हित न पाहिल्यास भोपळाच मिळणार। बेस्टमध्ये ठाकरेंनी खासगीकरणात धोरण राबवलं अशी टीका शशांकराव यांनी केली। बेस्ट पतपेढी निवडणूक निकालानंतर केशव उपाध्येंनी ठाकरे बंधूंना चिमटा काढलाय। 2 शून्यांची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्य जोडले तरी उत्तर 0च येतं असा टोला त्यांनी लगावलाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळी मंत्रालयात राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात भेट दिली। मुंबई शहर आणि परिसर तसेच राज्यातील इतर भागात पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेत आवश्यक सूचना दिल्या। रेड अलर्ट दिल्यावर सरकारची जबाबदारी संपते का असा सवाल सामनातून विचारण्यात आलाय। 3 दिवसांच्या पावसात सरकार गेले वाहून अशी स्थिती राज्यावर ओढावली आहे। हे सरकार हीच महाराष्ट्रावर आलेली आपत्ती आहे अशी टीका करण्यात आली आहे। शक्तीपीठ महामार्गाला काँग्रेसचा विरोध असताना काँग्रेस नेते नितीन राऊतांनी मात्र या महामार्गाला पाठिंबा दिलाय। त्यांनी दिल्ली नागपूर हैदराबाद कॉरिडॉर, समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग अशा एकत्रीकरणाची मागणी केली आहे। 130वी घटना दुरुस्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बिल त्यांनी सादर केलं। जर मुख्यमंत्री स्वतः 30 दिवसांपर्यंत तुरुंगात असतील तर त्यांना 31व्या दिवशी राजीनामा द्यावा लागेल। त्यांनी तसं केलं नाही तर ते पदावरून आपोआपच मुक्त होतील। पण मंत्री नजरकैदेतून अथवा तुरुंगातून सुटल्यावर त्यांच्यावरील गंभीर आरोप सिद्ध झाले नसेल तर राज्यपाल मुख्यमंत्री त्यांची पुन्हा त्या पदावर नियुक्ती करू शकतील। सीपी राधाकृष्णन यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी रालोआची मोर्चे बांधणी सुरू आहे। संरक्षण मंत्री सिंह यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे। काँग्रेस आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील। काँग्रेस आघाडीनं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे। भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना 76व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली। नवी दिल्ली इथे राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पी चिदंबरम, प्रियंका गांधी यांच्याकडून आदरांजली वाहण्यात आली।